जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान हिंसक घटनेत झाल्याने मोठी खळबळ उडाली। वादातून एका डॉक्टरवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला। काही वेळातच नगर देवळा स्थानकाजवळील रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून भडगाव पोलिसांसह रेल्वे पोलीस जीआरपी या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। प्राप्त माहितीनुसार संभाजीनगरातील डॉक्टर समाधान पाटील आणि रवींद्र महाजन यांच्यात काही दिवसांपासून आर्थिक व्यवहारावरून मतभेद होते। शुक्रवारी सायंकाळी हा वाद डॉक्टरांच्या रुग्णालयात पोहोचला। सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे। यावेळी रवींद्र महाजन याने धारदार शस्त्राने डॉक्टर पाटील यांच्या हातावर वार केल्याची माहिती समोर आली। या हल्ल्यात डॉक्टर पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।